तर गाडी निघाली आहे. बाय बाय पुणे. तर आम्ही आता नाश्त्याला थांबलेलो होतो आणि आता वाजलेले 1 वाजून गेलाय आणि प्रतुलेचा रिझल्ट लागलेला आहे आणि खरंच खूप सुंदर मार्क मिळालेले आहेत त्याला. 83% पडलेले आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन प्रतुल्य. काय बघतोय बरं ठीक आहे. मग आयुष पार्टी देणार ना दादा? पार्टी काय काय देणार? पार्टी अरे पार्टी खाणार का देणार? खाणार देणार नाही, त्याचा रिझल्ट होता. अगं तो तुझा भाऊ आहे ना, पास झाला म्हणून तू पार्टी देणार की नाही? तर ठीक आहे, संध्याकाळी बघूया, आपण सेलिब्रेट करूया मस्त पैकी. आता कोल्हापूरमध्ये पोहोचत आलोय आणि पाहू शकता भरपूर पाऊस चालू आहे, जोरात पाऊस चालू आहे. तर कोल्हापूरमध्ये पाऊस चालू झालाय. जोरात पाऊस आहे. मग आरू पावसात भिजणार? हो. मामाला बोलूया की आपण घ्यायला. केवढा पाऊस आहे बघ, जोरात पाऊस आहे. पोचलोय आम्ही आता कोल्हापूरमध्ये. तर साहेब आलेले आहेत आम्हाला घ्यायला. तुला हे दत्त मंदिर माहित नाही का? सांगायला दत्त मंदिर इथं आहे, इथं इकडं आहे, तिकडं आहे. कोल्हापुरात आहेत म्हणून बरं आहे. नुसतं ओरडायचं काम करा. बघू बघू बघू. माझा पोरगा 1 नंबर 10वीत पास झालंय. नाद करायचं ना. 84% आहे. हे घ्या हे घ्या हे घ्या पेढे. अरे वा वा पेढे. बॅग दे इकडं. चला इकडे किती उडतो. किती उडी ना. साहेब आलेत आणि आल्या आल्या ओरडायला लागल्यात चूक स्वतःची. काय एवढे दिवस ओरडायला पण भेटले नाही म्हणून आज ओरडायचं काढायला नको का? हो. अरे इकडं त्याला चालणार. त्याला काय म्हणला? मी माझा विकत आणलेला पेढा माझ्या पोराला चालणार. समजला का? आणि मी घेतलं काय तुम्ही घेतलं काय? वेगळं आहे. तरी पण मी घेतलंय ना. घेतलं नसतं तर गोष्ट वेगळी. घेतलेलं आहे असं आहे. ठीक आहे. ऑलरेडी स्वीट्स घेऊन आले माझ्या पोरासाठी. तुमच्या पोरासाठी जरा निघेलं झाले. चिकन प्लीज सांगत निकल गया. हे जर बाळा चांगला यशस्वी हो आणि मम्मीला पण दाखव कसा खायला पेढा. हे घ्या. तुम्ही पण भविष्यात चांगल्या मार्गाने पास व्हा. तू पण आणि माझी बायको पण खा. गोड आहे. कोल्हापूरची चव आहे. अजून एक खाऊ दे. पोट भरणार नाही. चाराले माझा का पेढा गोड आहे का? पोट
तर तोंड भरून खाल्लंय मम्मीने लई आणि मम्मीला बोलता पण येणार झालंय एवढे पेढे खाल्ले. अहो 10वीचा निकाल लागला ना मुलगा 83% पास झाला. पाया पड बाया सगळ्यांच्या. पाणी वगैरे हो हो नक्की. आज स्टँडर्ड 10चा रिझल्ट लागला होता 1 वाजता. 1 वाजता प्रत्येकांचा मला फोन आला होता की कॉंग्रॅच्युलेशन, तुला 83% पडलेत म्हणून. हे ऐकलं मला 1 वाजता माझे 12 वाजले होते. कारण जेवढे एक्सपेक्टेड मार्क्स होते तेवढे पडले नव्हते. म्हणून मी परत एकदा लिंक वगैरे बघितली, त्यांनी मला स्क्रीनशॉट वगैरे पाठवला. मन जरा नाराज वगैरे झालं होतं कारण मीच कुठेतरी कमी पडलो होतो. जे होतं काय मायनर चुकांमुळं झालं असेल, पण असू दे. सगळ्यांनी मला, मम्मी पप्पांनी, काका काकूंनी, आजीनी, माझ्या फ्रेंड्सनी, रोनी, सृष्टी, सगळ्यांनी सपोर्ट दिला. थँक्यू फॉर सपोर्ट. ते असं म्हणतात ना, फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. त्याच्यावर मी आता जरासं जोर देतो कारण मला पण आता वाटायला लागले की बाबा हां, हे चूक आता परत नाही होणार. आपण आता पूर्णपणे मेहनत करायची. अजिबात काय म्हणजे एक्सटर्नल जे असतं ते करायचं नाही. जे काय पूर्ण आपलं 100% द्यायचं. आणि तरी 83%वर मला चाटे शिक्षण समूहाकडनं ही ट्रॉफी भेटली. थँक्यू फॉर दॅट ऑल्सो. परत एक सर्टिफिकेट आणि छोटंसं गिफ्टसुद्धा भेटलं, प्लस सत्कारसुद्धा झाला. पण मी एवढंच बोलेन की आता जे काय मार्क्स पडलेत ते नुसतं म्हणजे मला पण तसं वाटत नव्हतं, बट मला तसं म्हणजे आता हे करून दिले की पटवून दिले. माझे जे कोण फ्रेंड्स असतील, घरातले असतील, त्यांनी सगळ्यांनी पटवून दिले की बाबा मार्क्स कमी पडले तर ह्याचा अर्थ नाही की तू कमी आहेस. तू म्हणजे एका फील्डमध्ये कमी असलं तर माणूस असं नाही की पूर्णपणेच हारून जातो. तो प्रत्येकाची कुठली ना कुठली ॲबिलिटी असते. प्रत्येकजण कुठल्या ना प्रत्येकात काही ना काहीतरी टॅलेंट असतं. त्याच्यावरच तो फोकस करतो. नुसतं एका फील्डमध्ये कमी राहिलं तर काय नाही. थँक्यू. अभिमान आहे बाळा तुझा. आम्ही खरंच तुला छान सपोर्ट करणार आहोत. आणि तू असं समजू नको की तुला मार्क्स कमी मिळालेत. तू खरंच खूप छान मार्क्स मिळवलेत. तुला अपेक्षित होते त्याच्यापेक्षा थोडेसे कमी पडले. खरं तू तुझ्या कष्टाचं फळ आहे. त्याला म्हणजे आम्ही खरंच खूप अभिमान मानतो. तर याच्या पुढचं तुझं काय? आता 11th-12th करणार आहे. सायन्स स्ट्रीम निवडली आहे. PCM करणार आहे. मग त्याच्यातून ऑटोमोटिव्हमध्ये ग्रॅज्युएशन व्हायचं आहे. त्यानंतर बघेन कुठलं तरी जॉब वगैरे घेईन. त्यानंतर बिझनेससाठी त्याच्यातूनच इन्व्हेस्टमेंट बिझनेस सुरू करणार आहे. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तर तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आमचा सपोर्ट नेहमी तुझ्या संग आहे. आशीर्वाद आहे मम्मी पप्पांचा, आजी बाबा सगळ्यांचा आहे. तर तू स्वतःला एकटा कधी समजू नको. नेहमी आम्ही तुझ्या संगच असणार आहोत. आणि यापुढेही तू अशीच मेहनत घे, कारण मेहनतीचं फळ हे नक्की मिळतंच. हां, तर कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू.